नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललोय लोणावळ्याला आणि एवढं जवळून काय अरे खूप एवढं लांब येतं. तर आता आम्ही चालत लोणावळ्याला. इकडनं जातील आता बस आणि रिक्षाने जातील CSMT ला. तिकडनं पकडतील कोयना एक्सप्रेस काहीतरी आहे. तर आता आम्ही थोडं खाऊन घेतात. तर आमचा थोडासा नाश्ता करून झालाय. आता मी निघतात आहे टॅक्सी पकडून. बस भेटले तर बस किंवा टॅक्सी नाही, ही ॲडलेड आहे. तर आता आम्ही इको पकडून निघाल्यात CSMT ला आणि सगळे मागे बसल्या आहेत. भेटूया पुढे. तर मित्रांनो, आत्ता आम्ही पोचलेत CSMT ला आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही खूप लवकर आला. तिकडे 8:40ची ट्रेन आहे आणि आम्ही आल्यात 7:40ला. आता 1 तास काय करायचं ते बघायला लागेल. आता आम्ही खूप जण इकडे आल्यात CSMT ला, पण मध्ये कुठून जायचं ते रस्ता त्यांना माहिती नाही कोणालाच. रस्ता बघतो काय केला. तर आय होप की इकडे असेल. तर आम्ही स्टेशनला पोहोचलोय आता आणि तिकीट काढू. नंतर थोडंफार अजून काहीतरी खाऊ आणि ट्रेनमध्ये खाण्यासाठी काही पण घेऊ. आम्ही नाश्ता करूया. आता आम्ही केला आहे. तिकडे जाऊन भूक लागेल, सो आम्ही नक्की काहीतरी खाणार की तर माहितच आहे. कारण आम्ही सगळे भुकड आहोत आणि आम्हाला खूप टाइम पण आहे. खूप टाइम आहे आमच्यासाठी, म्हणजे 1 तास बाकी आहे. त्यासाठी आम्ही काय करू काय नाही ते अजून विचार करायला लागेल. सो आम्ही तिकीट काढले. आता ट्रेन शोधायला आम्हाला नवीन मेंबर जॉईन झाल्यात. मित्रांनो, आता आम्हाला ट्रेन भेटलाय. सगळे मस्त बसल्यात. एक फक्त पार तिकडे लांब गेला थोडासा आणि मग सगळेच एकत्र झालेत. आधी आम्हाला माहिती नव्हतं की ही ट्रेन आहे की नाही, पण आम्ही कोणाला तरी विचारलं आणि मग भेटली. तर आम्हाला कळलं हीच ट्रेन आहे. आता इकडनं व्ह्यू बघा, नंतर भारी असेल. तर मित्रांनो, आता खूपच टाईम झाला आहे आणि ट्रेन पण निघत नाही. तर त्यांना विचारलं, ते बोलते की थोड्या वेळात निघणार आहे. आता बघूया काय होतं. इकडे सगळे कंटाळून गेलेत. पूर्ण जोश येण्याऐवजी सगळं गेलंय. आता सुरू होतं वाटतं. तर फायनली आता ट्रेन सुरू झालाय आणि सगळे कंटाळून गेल्यात. तर आता बघूया आता किती वेळ लागतो. आता वाजल्या तर 9:30. 8:40ची ट्रेन होती. तर आता खंडाळाला आला. बस खंडाळाला आला आणि आता आम्ही निघतात आहे. त्या मित्राचे पण भेट भेटतात. भाई बाय बाय. आता आम्ही निघतोय. हो, शेवटी आम्ही मग सगळं फुल स्ट्रगल. तर आता आम्ही उतरलो. समोर खूप गर्दी आहे का बघा ती. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय तर लोणावळ्याला. सगळे खूप खुश आहेत कारण खूप गर्दी होती, त्यामुळे सगळे कंटाळलेले होते. आणि आता जाण्याच्या आम्ही निघतेलो लोणावळ्यासाठी, म्हणजे मुलाला. आता पुढे तुम्ही बघाच काय होतंय कसं नाही ते. तर आता आम्ही निघतात आहे. तिकडे कॉल केला आहे त्यांना हे घ्यायला. आम्हाला घ्यायला येतील वाटतं. तर भेटूया पुढेच. एवढ्या गर्दीमुळे खूपच ते कंटाळले आहेत आणि फक्त मीच फ्रेश वाटतं मला. आणि ते बघा खूप आळशी झाल्यात. आळशी म्हणजे काय सांगूच नको. आता दिसतात की नाही त्यांना माहिती मला. तर आता बघूया काय होते. काय रिक्षाने जायचं की कारने जातील ते तर
तेव्हाच कळेल. डेस्टिनेशन कडे पोहोचायला खूप स्ट्रगल लागणार आहे, कारण जिकडे जायचं तिकडे पूलचं काम चालू आहे आणि तिकडून रस्ता रिक्षा बंद आहे. कुठून भेटतो मग? पुढून रस्ता भेटेल का? हा बघूया काय होतं. हा ते आमचे तर आता आम्ही पोहोचलात आहे इकडे आणि तिकडे ब्रिजचं काम चालू आहे म्हणून आम्हाला चालत चालत जायला लागेल 120 मीटर, म्हणजे 1 किलोमीटर काहीतरी आहे. बघूया आता काय होते कसं होते. सो फायनली आम्ही पोहोचलात आहेत इकडे विलाला. तर आता आम्ही आला तिकडे, इकडे पगार भारी आहे. सगळ्यात आम्ही मध्ये काहीतरी झालं. अय्या. आणि इकडे हा रूम आहे. इकडे इकडे लेडीजचा रूम आहे. इकडे आम्ही कर्ज इकडे स्पीकर लागला आहे. आता थोड्या वेळातच गाणं चालू होईल आणि आपला काउंटरवाला पार झाला आहे. आणि इकडे आम्ही सगळ्यांनी हाफ पॅन्ट वगैरे घातल्यात आणि आता थोड्या वेळात जेवतील आणि मग पूलमध्ये उतरतील. नंतर काय काय वेगळं काय असेल तर बघूया. थोडं बाहेर येता इकडे आपला पूल दिसतोय. थोडा छोटा वाटतंय पूल, पण ठीक आहे, खोल पण आहे तेवढंच. बघूया काय होते आज काय नाही. या साईडला पण दुसरा अजून एक विला आहे आणि मागे पूर्ण खाली आहे. मी आणि रिसत आहे आणि इकडे पण आहे रूम एक, तर इकडे मी येणार आहे आणि वाटलं तर रिस पण येणार आहे. सो छोटंसं आहे म्हणून ठीक आहे. आणि लगेच ह्याच्याच बाजूला आपलं छोटंसं पूल. चला थोडं खाऊन घेऊया. सगळे एकदम ठीक आहे, पण आम्ही खूप लेट पोहोचलोत. आमचा टाईम होता 2चा, नाही 1चा होता आणि मी 1:30ला पोहोचलोत. आणि येतानाचा खूप त्रास झाला. बस एवढंच. थोडं झोप काढून आता आम्ही आलो तर पुलाकडे. इकडे सगळे बसल्यात. आता थोडं पोहतील आणि थोडं खाऊन पुन्हा पोहतील. यांचं काय असेल पितील वगैरे ते वेगळं. ते उडी मारायला उलटी. चालला मी आता चाललोय आता मध्ये उडी मारायला. मारू मी काय गाणे व्हिडिओ तू नाचते पण 2 पेग मारले. तर सगळे आता एकत्र व्हिडिओ काढणार आहेत आणि सगळ्यांनी उड्या मारणार आहेत. म्हणजे आता बघूया काय काय होते आणि तुम्ही पण बघा. इकडे आपण व्हिडिओ भेटेल आपल्या इकडनं. आणि
माझा पण ह्यांचं आलं. आपलं कुठे आहे? काय आहे ना? आहे थंड आहे ना उभा आले ना. तर आता यांचं थंड आलंय. थंड म्हणजे आणि आमचं बाकी आहे. आपलं कुठे आहे? हे आपल्याला हे आपल्याला ना होय. तर आमचा इकडे आहे. आम्हाला बाजूलाच करून ठेवलंय. सो ही थंड नाही माहिती. आदित्य मिश्रा कमाना. तर आपलं आमचं सामान आलं. त्यातलं एवढं थंड आहे. एवढं थंड आहे. थंड म्हणजे एकच आहे फक्त. अरे थंड्यावर थंड लावतो का? घरामध्ये तेव्हा चाललं होतं. बस बस तर आता मस्त डोकं दुखतंय माझं आणि सगळे पोहायला लागल्यात. मी पण पोहतोय पण डोक्यामुळे माझी वाट लागलाय. ओके. तर आता आमचं थोडं पोहून झालंय आणि आता थोडं खायला सुरू केलं आम्ही. भूक लागली होती आणि ऑर्डर पण खूप लेट आली आणि एवढंसं दिलं तर काही कामाच्या पोटाला पण लागणार नाही. हात कशाला. तर मित्रांनो आता आमचं पोहून पूर्ण झालंय. एकदम थकलं आणि आता भूक पण लागलाय. थोडं खाऊन घेऊन मस्त थोडा वेळ आराम करू आणि अजून पण यांचा काय पोहायचाच विचार आहे वाटतं. बघूया काय होतं पुढे आणि आता काहीतरी खाऊन घेतो. काय आहे ते बोल ना. सेम आहे. तर आता मी पुसलोय आणि मागे मस्त व्ह्यू झालाय बघा. तुम्ही दिसत काय दिसणार तर हा भारी मधला व्ह्यू. अजून थोडा स्लो करतो. इकडे सुंदर व्ह्यू झालाय आणि इकडे पोरं पोहतात आहेत आणि मी इकडे बसलाय जरा. आता थोडं जेवायचं होतं, खायचं होतं आणि खाऊन झालं आणि परत चाललोय पाण्यात. व्ह्यू बघा किती भारी झाला. आता फक्त एक ब्राईटनेस कमी करतो आणि फक्त बघा. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही पोहून अजून निघतच आहेत. आणि अजून एक जण आहे याच्यात. सगळ्यांचं पोहून वगैरे सगळे फ्रेश व्हायला गेल्यात. आता मी पण थोड्या वेळात फ्रेश वगैरे होऊन पुढची ऍक्टिव्हिटी करणार आहे. सो आता सूर्य पण मावळलाय आणि खूप भारी असा व्ह्यू आहे. तो तुम्ही आधी पण बघितला असेल आणि आता पण बघतोय. तो बघा बेडूक चाललाय. तर आता फ्रेश होऊन भेटू. तो बंद हेडलाईट. तर माझी आंघोळ झालंय आणि डोळे नुसते लाल झाल्यात. आता सायलेंट गाणं ऐकता मी झोपून जाईल. बघूया काय होतं आता. आणि इकडे आपलं काही कामच नाही मिळत. तिकडे गेलो सो त्यांचं माहिती नाही. आता आम्ही सुरुवात करत आहोत आपली फीज घेऊन. आता बोल काय सॉंग लावलं रे. थँक्यू. आपल्यासाठी काय आहे ना. कायच ना मॅथ राईस. हा बरोबर. तर आता मी हॅपी प्यायला लागल्यात आणि त्याने अजून काय सुरू नाही केलंय. तोपर्यंत आम्ही सुरू केलं थंडवाळाने. हॅपी बीज आहे.
तर मित्रांनो आता वाजल्यात माझा फोन दे ढाकून पळालाय. तर आता वाजल्यात रात्रीचे 2 आणि मी असंच अचानक झोपून गेला होता. तर आता ब्लॉगचा शेवट मी आता करतो आणि भेटूया उद्याला किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.